हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर. आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी. तर त्याच्यासाठी मी भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे. आता मी मोहरी घातली आहे. मोहरी पण चांगली तडतडते. तर मग आता घालूया आपण कढीपत्ता, म्हणजे कढीपत्ता पण चांगला फ्राय होईल. आणि कढीपत्ता घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला. तर कांदा घातला आहे आणि कांदा आता आपण परतवून घेऊया. थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा. तर कांदा पण आपला मऊ झालेला आहे. आता आपण घालूया ह्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून. तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो पण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर मी कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घेते आणि आपण चांगला शिजवून घेऊया. इथे झाकण ठेवून मी कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर मसाल्यामध्ये मी घालते आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला अगोदर. आणि त्याच्यानंतर आपण घालूया थोडीशी हळद. आता घालूया लाल मिरची पावडर. हा मिक्स मसाला आहे, त्याच्यामुळे मी दुसरे कुठचे मसाले वापरत नाही आहे. हा एक मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही जर मटार, हिरवे मटार जर असतील तर ते पण घालू शकता. त्याने पण भुर्जी खूप छान लागते. तर मी हे कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घेतलेला आहे. त्याला थोडंसं पाणी सुटले बघा. आणि आता आपण बारीक केलेलं पनीर घालूया याच्यामध्ये. जर जास्त तुम्हाला भाजी ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता इथे. त्याने पण भाजी खूप छान होते, सॉफ्ट होते. तर मी इथे पनीर घालून व्यवस्थित परतवून घेते आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. म्हणजे पनीर पण आपलं सॉफ्ट होईल आणि चांगली भाजी तयार होईल. तर झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. मी थोडंसं 1-2 चमचे होईल एवढं पाणी घातलेलं आहे. मला सुकी वाटत होती भाजी म्हणून. आणि आता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे इथे. आता आपण ह्याच्यावर ओली कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. आणि पनीर भुर्जी ते आपली तयार झाली आहे. अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे ही. तर म्हणून मी आज टिफिनसाठी पनीरची भुर्जी बनवली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.